मुसळधार पावसानं मुंबईकरांना मोठा दिलासा दिलाय। या 7 जलाशयांमधला पाणीसाठा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात 68% पोहोचलाय। गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात 7 जलाशयांमध्ये मिळून केवळ 14% पाणीसाठा होता आणि त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय। विशेष म्हणजे मध्य वैतरणा जलाशय आज 90% भरल्याचं दिसून आलं। त्यामुळे या धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 3000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुंबईला मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अपर वैतरणा आणि भातसा या धरणांमधून पाणी पुरवठा होतो। 16 जून रोजी या 7 धरणांमध्ये मिळून केवळ 8.7% पाणीसाठा होता आणि गेल्या 21 दिवसात त्यात 59% अधिक जलसाठ्याची भर पडली। आणि पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून भारतीय हवामान खात्याकडून आजही पालघरला अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट देण्यात आला होता। त्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनानं खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या आहेत। पालघर जिल्ह्यात बचाव कार्यासाठी एनडीआरएफचं एक पथक दाखल झालेलं आहे। पालघर जिल्ह्यातला वैतरणा आणि पिंजाळ या नद्या इशारा पातळी ओलांडण्याच्या बेतात आहेत। गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानं धामणी धरण हे 84% भरलंय। धामणी धरणाचे 5ही दरवाजे काल उघडण्यात आलेत। धामणी आणि त्याच्या खाली असलेल्या कवडास धरणामधून सूर्या नदीच्या पात्रात जवळपास 40,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मंडळी, पालघरमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत। सूर्या नदीच्या काठावरून जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी संतोष पाटील। पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवस सातत्याने पाऊस आहे तो सुरू आहे। गेले 2 दिवस मुसळधार पाऊस सुरू होता। आज जरी पावसाने थोडीशी विश्रांती घेतली तरी पावसाचा जोर आहे तो कायम आहे आणि पालघर जिल्ह्याला आजही अतिवृष्टीचा इशारा आहे तो हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। आणि ह्याचाच परिणाम पाहायला गेला तर आपण पाहू शकतो की मी सूर्या नदीच्या काठावरती आहे। सूर्या नदी आहे ते तुडुंब भरून वाहते आहे। एकूणच पाहायला गेलं तर जे पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचं प्रमुख धामणी धरण आहे ते धामणी धरण 84% भरलं आहे आणि त्या धरणाचे 5 दरवाजे आहेत ते सध्या उघडण्यात आलेले आहेत। धामणी आणि कवडास मिळून अशा दोन्ही धरणांना मिळून सूर्या नदीमध्ये जवळपास 40,000 क्युसेकच्या वर पाण्याचा विसर्ग आहे तो करण्यात येतोय। तर जिल्ह्यातील ज्या प्रमुख नद्या आहेत, सूर्या असू द्या, वैतरणा असू द्या, पिंजाळ असू द्या, देहरजा नदी असू द्या, या नद्या सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत। एकूणच पाहायला गेलं तर आज पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय यांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। तसा आदेश पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी काढलेला आहे। त्यामुळे आज सर्व शाळांना सुट्टी आहे। एकूणच पाहायला गेलं तर सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। आणि आणखी एक बातमी पालघर जिल्ह्यातून। पालघरच्या विक्रमगड तालुक्यातल्या घाणेघर आणि भोपोली या गावातील सुमारे 150 विद्यार्थ्यांना दररोज आपला जीव धोक्यात घालून चिखलातून आणि लाकडी साकवावरून प्रवास करावा लागतोय। गेल्या 10 वर्षांपासून स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून या नाल्यावर पूल बांधण्याची मागणी करण्यात येते, पण आजवर त्यांच्या मागणीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 1.5 किलोमीटरचा रस्ता हा चिखल तुडवत आणि धोकादायक साकव पार करत चालून जावा लागतोय। पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात तसंच खासदार डॉक्टर हेमंत सावरा आणि आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या जनता दरबारातही नाल्यावर पूल बांधण्याची मागणी करण्यात आली होती, पण तिथेही निव्वळ आश्वासनांची खैरात करण्यात आली असून प्रत्यक्ष काम अजून सुरू झालेलं नाही। मंडळी, 2च दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आलेल्या पलावा जंक्शन पुलावरून कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना हे 3 पक्ष आमने सामने उभे ठाकलेत। ठाकरे